साधारणतः तो व्हिडिओ 3-4 महिन्यापूर्वीचा आहे. गाडी आपल्याच मालकीची आहे. ती आपण BMW फायनान्स कडनं 2017ला गाडी घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2018ला त्याची CIDची इन्क्वायरी पण झाली होती. CIDच्या इन्क्वायरीत त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे आपण सगळं सबमिट केलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीही बेकायदेशीर नाही, सगळं कायदेशीर केलेलं आहे. आणि कोरटकरचा आमचा लांब पर्यंत काही संबंध नाहीये. कोरटकरनी फक्त एक चक्कर, एक कॉमन मित्राबरोबर तो माझ्या तिथं आला होता आणि एक चक्कर मला द्या, मला मी फोटो एक काढू का, पत्रकार असल्यामुळे मी म्हटलं काढ, काय आम्हाला अडचण नाही. आणि ते 3-4 महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे. आणि तो आता माझी बदनामीचा आता प्रयत्न चालू आहे सगळा. त्याच्याशी माझा काही कोरटकरशी काही लांब पर्यंत संबंध नाही. त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट नाही आमचा. आता या संदर्भात पोलिसांनी काय आपली इन्क्वायरी केली होती का, किंवा काय पोलिसांनी आता सध्या या इन्क्वायरी काय केली नाही, आणि केली तर मी त्याला सामोरे जाईल. माझं कॉपरेशन पोलिसांना 100% राहील. कोरटकरनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? मी त्याच्यावर तीव्र नाराजी आहे माझी. अशा प्रवृत्तीच्या लोकांना, शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, शिवाजी महाराज आमचं श्रद्धास्थान आहे, अशा व्यक्तीने असं बोलणं एकदम रॉंग आहे. याचा तीव्र निषेध करतो मी तीव्र शब्दात. अशी प्रवृत्ती महाराष्ट्रात झाली नाही पाहिजे, ह्या मताचा मी पण आहे.